नमस्कार श्रोते हो. मी पुष्पा पुराणिक. डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 17व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले स्वागत करीत आहे. श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे, गुरुमध्व पुन्हा उडपीला परतले. गुरुमध्वांचा दक्षिण दिग्विजय अपूर्व विक्रमी ठरला. दक्षिणेसाठी दिग्विजय करणारे हीच जनसामान्यांची पद्धत असते, परंतु ज्ञान संदेशरूपी दक्षिणा देणारी त्यांची दक्षिण दिग्विजयाची यात्रा अद्भुतरित्या तात्विक क्रांती घडवून आणून त्यांना वैशिष्ट्यपूर्णरित्या दिग्विजय प्राप्त करून देणारी ठरली. अपार धनसंपत्ती दक्षिणेच्या रूपाने विद्वानांपर्यंत पोहोचविण्यासाठीही ही दक्षिण दिग्विजय यात्रा सार्थ ठरली. ओंजळीत भरभरून धन आणि डोई भरून ज्ञानाने पावसाळ्यातील नद्यांप्रमाणे विद्वानांची मने उत्साहाने तुडुंब भरली. विविध शास्त्र चिंतनांसाठी नवीन दालने त्यांच्यासाठी उघडली गेली होती. केवळ शब्दप्रपंचात विहार करणाऱ्या जनतेसाठी शास्त्रार्थ चिंतनेसाठी सार सर्वस्व असणारी ब्रह्मजिज्ञासा आकर्षण केंद्र बनली. त्यांच्या प्रत्येक सभेमधून भगवत तत्वमहिमा व्यक्त होत असल्यामुळे पांडित्याची सिद्धी तत्वसाक्षात्कारामध्ये असून केवळ निष्फळ चर्चेने अशी सिद्धी प्राप्त होत नसल्याचे सत्य समोर आले. त्याचबरोबर विद्वत सभांच्या कार्यवाही पद्धतीवर प्रकाश पडून विद्वानांमध्ये एक विद्वन मर्यादाही आकारास आली. विद्यार्थी संख्या अपार वाढली. अशा सभा संमेलनाद्वारे राजे महाराजांमध्येही कर्तव्याची जाणीव निर्माण होऊ लागली. अडूर आदी अनेक स्थळांमध्ये विष्णू देवालये निर्माण होऊन विष्णुपूजेचे महत्त्व लोकांच्या ध्यानी येऊ लागले. दीनदलितांची उद्धार कार्ये दंडतीर्थादींच्या निर्मितीद्वारे विशेषत्वाने होऊ लागली. अद्वैतादी मतांचा ब्रह्मनिर्गुणत्ववाद, निराकारवाद, जगन्मिथ्यत्ववाद, शून्यवाद, नास्तिकादी अनेक वादांच्या अवैदिक वैचारिक विचार जिज्ञासू जनास फोल वाटू लागले. एकूण काय तर तो दिग्विजय एक आदर्शवत दिग्विजयाचे उदाहरण होऊन दिग्विजयाच्या परंपरेला एक नवीन झळाळी देणारा म्हणून सर्वमान्य ठरला. दक्षिण दिशा ही यमाची दिशा, नरकाचे स्थानही याच दिशेला असल्याचे वर्णन भागवतात येते. दक्षिण दिशेकडे घेऊन जाणारे यमदूत म्हणजेच दुर्विचार होत. अशा दुर्विचारांचे निराकरण करून त्याद्वारे नरकाचा मार्ग चुकवून त्या दिग्विजयाने स्वर्गाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रकाश झोत टाकला होता. दक्षिण दिशा ही उत्तर दिशेच्या विरुद्ध असणारी दिशा. उत्तर दिशा ही उत्तरमीमांसेसाठी सत्सिद्धांत आणि सद्विचारांचे संकेत रूप ठरते. त्या विरुद्ध असणारी दक्षिण दिशा ही दुर्विचारांचे संकेत म्हणून दक्षिण दिग्विजयाने दुर्विचारांवरील श्रद्धा मिटवून सत्सिद्धांताप्रती प्रेम आस्था निर्माण करून त्यांनी आपले स्वत्व सिद्ध केले. एकंदरीत खऱ्या अर्थाने तत्वजिज्ञासू होऊन शास्त्र तत्व जाणून घेण्याची उत्कंठा जनमानसांमध्ये निर्माण करणारे नवीन वारे वाहण्यास
वायुदेवांचा अवतार असणाऱ्या श्री मध्वाचार्यांची दिग्विजय यात्रा सहाय्यकारी ठरली. अशी अत्यंत समृद्ध दिग्विजय यात्रा संपन्न करून श्री पूर्णप्रज्ञ उडुपीला पुन्हा परतले. तसे परत उडुपीच्या दिशेने प्रयाण करताना शास्त्रोक्त असणाऱ्या सुंदर मंदिरांमधील इंदिरा रमणास नमस्कार करीत आले. स्वतः वायुदेवाचा अवतार असणारे श्री मध्व सदैव साक्षात भगवंत श्रीहरीसमोर नतमस्तक होत. लोकशिक्षणासाठी म्हणून शिवादी देवतांना वंदन करतानाही त्यांनी नमस्कार केला होता, तो त्या देवतांतर्गत श्रीहरीला मात्र होय. पुढील मुद्दा आहे गीता भाष्याची रचना. आपल्या शास्त्रशुद्ध वक्त्रोक्तीने जिज्ञासूंच्या मनात आस्था निर्माण करून, सिद्धांताविषयीची जिज्ञासा निर्माण करून, दुर्मतांचा फोलपणा स्पष्टपणे दाखवून देणारी त्यांची दक्षिण दिग्विजय यात्रा फलदायी ठरली. तत्कालीन वेदविद्येची परिस्थिती ही महाभारतातील कौरवांच्या सभेतील द्रौपदीप्रमाणेच शोचनीय झाली होती. दुर्योधनासारख्या धर्मदुर्मांधाचे प्रोत्साहन, दुःशासनासारख्या दुष्ट शासकाकडून अन्यायाचे आक्रमण आणि ते पाहूनही न पाहिल्यासारखे करणारी भीष्मादींसारख्या सज्जनांची उदासीन प्रतिक्रिया, धृतराष्ट्र गांधारीसारखा आपल्या दुष्टपुत्रांचे दौर्जन्य दुबळेपणा पाहूनही न पाहिल्यासारखा वर्तविणारा आंधळेपणा यासारख्या वृत्तीमुळेच वेदविद्याध्ययनाची स्थिती क्षीण झाली होती. द्रौपदी देवीप्रमाणेच वेदविद्या ही वसिष्ठ कृष्णाच्या शरणी गेली. विदुरादीसारखे असणारे केवळ काही सज्जन मात्र वेदविद्येला होणारा अपचार विरोधी लढा देण्याच्या प्रयत्नात गुंतले होते. द्रौपदीच्या अंबाड्यास ज्याप्रमाणे दुर्योधन दुःशासनादींनी हात घालून द्रौपदीच्या अस्तव्यस्त विखुरलेल्या केशास कारणीभूत ठरले, त्याचप्रमाणे श्रुतिशिरस म्हणविणाऱ्या उपनिषदांची त्यावरील रचल्या गेलेल्या दुर्भाष्यांमुळे स्थिती झाली होती. भरल्या सभेत भीमसेनाने द्रौपदीच्या संरक्षणाची ज्याप्रमाणे प्रतिज्ञा केली, तशीच श्री पूर्णप्रज्ञांनी वेदविद्येच्या संरक्षणासाठी दृढ संकल्प केला. तो पुढील प्रमाणे श्री मध्वांनी निश्चय केला. वेदविद्येसाठी ब्रह्मसूत्र हेच रक्षा कवच होत, परंतु या ब्रह्मसूत्रांवर रचण्यात आलेल्या दुर्भाष्यांनी ब्रह्मसूत्रांच्या हृदयस्थ गाभ्यावर पडदा टाकून त्या दुर्भाष्यातील अतत्वांनाच तत्व म्हणून, असत्यालाच सत्यवचन म्हणून पुढे चालले आहे. याचे निराकरण करतानाच सूत्रांचा वास्तववादी भावार्थ उघड करणारी भाष्यरचना रचली पाहिजे. त्यासाठी सज्जन वृंद आतुर होऊन वाट पाहत आहे. आपणाकडून आता मुळीच विलंब होता कामा नये. परंतु तशी भाष्यरचना करण्यापूर्वी ब्रह्मसूत्रांचे रचयिता ब्रह्मसूत्रकार जे श्री वेदव्यासांची त्यांची अनुमती घेणे सूक्त ठरेल. मूळ लेखनाची, मूळ रचनाकाराची अनुमती हीच भाष्यादींच्या प्रमाणास अधिकृत ठरविते. आता आपणास बद्रीला जाऊन श्री वेदव्यासांची भेट घेऊन त्यांचा आदेश प्राप्त करून घ्यायला हवा. श्री वेदव्यास हे स्वतः परमदेवता. त्यांच्याकडे रिकाम्या हाताने जाणे योग्य नव्हे. काही भेटवस्तू बरोबर घेतलीच पाहिजे. ही भेटवस्तू त्यांना अत्यंत प्रिय असणारे ज्ञानकार्यच असले पाहिजे. त्यातून महाभारत ही त्यांची कृती म्हणजे मेरुकृती. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता हे तर महाभारताचे सार सर्वस्व. त्यापैकी
विष्णू सहस्रनामाचे महत्त्व त्याच्या शतार्थ गर्भितार्थात असल्याचे सांगितले आहे. आता राहिली ती गीता. या गीतेवर एक भाष्य रचना रचून तीच भेटवस्तू म्हणून नेणे उचित ठरेल. त्यामुळे आपणास त्यांचा म्हणजे वेदव्यासांचा परमानुग्रह प्राप्त होईल असा गुरुमध्वांचा निश्चय होताच त्यांनी गीतेवर भाष्य रचनाही रचली. तीच त्यांची पहिली शास्त्र रचना कृती होय. भगवद्गीतेची थोरवी उपोद्घात रूपात वर्णन करून त्यातील अनेक मुख्य श्लोकांना इतर ग्रंथातील संदर्भ आधारे समाख्यानांच्या आधारे विवरण देण्यात आले आहे. हे या गीता भाष्यकृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. या पुढील भाग आपण क्रमशः पाहणार आहोत. धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.